वयाच्या 29व्या वर्षी खासदार, 36व्या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री, 42व्या वर्षी एका राजकीय पक्षाच्या संस्थापिका, 44व्या वर्षी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि 56व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री. ही ओळख आहे एका महिला नेत्याची. अशा नेत्या ज्यांनी तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना सत्तेतनं बाहेर केलं. त्यांनी पुढची सलग 15 वर्ष त्या मुख्यमंत्री राहिल्या. त्यांनी 2 वेळा राज्यामध्ये 2/3 बहुमत मिळवलं. एकीकडे भाजपनं देशभरात विजयाचा सपाटा लावलेला असताना त्या पक्षाला, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पंतप्रधान मोदींना, अमित शहांना नडणाऱ्या, नुसत्या न नडता त्या सगळ्यांना पुरून उरणाऱ्या एकमेव महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. या नेत्या म्हणजे अर्थातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. सोमवारी 4 मेच्या दिवशी पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपच्या हातून दारुण पराभव झालाय आणि ममता बॅनर्जी सत्तेतनं बाहेर फेकल्या गेल्यात. महत्वाचं म्हणजे फक्त ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव नाहीये, तर त्या स्वतः त्यांच्या भवानीपूरच्या बालेकिल्ल्यातनं सुद्धा पराभूत झाल्यात. भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केलाय. पण एकेकाळी मोदी, अमित शहा यांना नडणाऱ्या ममता बॅनर्जी, विरोधकांचा खंबीर आवाज मानल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी, त्यांच्यावरती आज ही वेळ का आलीये? एकेकाळी पश्चिम बंगालच्या सगळ्यात ताकदवान नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी आता पराभूत कशा झाल्या? त्यांचा इतका मोठा डाऊनफॉल कसा झाला? सगळा राजकीय प्रवास आणि ममता बॅनर्जींच्या डाऊनफॉलची स्टोरी पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. तर ममता बॅनर्जी यांचा डाऊनफॉल जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री पदापर्यंत कशी मजल मारलेली हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला 20 वर्ष मागे जावं लागतं. तो काळ होता 2006-07च्या आसपासचा. पश्चिम बंगालमध्ये तेव्हा डाव्या पक्षांचं सरकार सत्तेत होतं. या सरकारनं राज्यातल्या सिंगूर इथं टाटा कंपनीला नॅनो कारचा कारखाना उभारण्यासाठी 1000 एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. पण मग आरोप झाला की ही जमीन सुपीक आहे आणि बंगालचे शेतकरी त्यांची जमीन सोडण्यासाठी तयार नाहीयेत. शेतकऱ्यांचा सरकारकडनं होत असलेल्या जमीन अधिग्रहणाला विरोध होता. त्यावेळी ममता बॅनर्जी या शेतकऱ्यांच्या नेत्या म्हणून पुढे आल्या. त्यांनी सरकार विरुद्ध मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली. त्या उपोषणाला सुद्धा बसल्या. पुढे सिंगूर पाठोपाठ नंदीग्राम इथं सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालं. बंगालच्या डाव्या सरकारनं नंदीग्रामची 14,000 एकर जमीन एका कंपनीला केमिकल हब उभारण्यासाठी दिली होती. पण शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला विरोध केला, ज्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी नंदीग्रामचा एक तरुण नेता आंदोलनाचा चेहरा म्हणून पुढे आला होता. तो ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा सदस्य होता, जो पुढे जाऊन ममता बॅनर्जी यांचा राईट हँड आणि नंतर त्यांचा कट्टर शत्रू झाला. हा नेता म्हणजे सुवेंदू अधिकारी. त्यावेळी सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जी आंदोलनं झाली, त्या आंदोलनांनी बंगालच्या राजकारणाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. या आंदोलनादरम्यान 14 मार्च 2007च्या दिवशी बंगाल पोलिसांनी नंदीग्राम इथं आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात तब्बल 14 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलन आणखीनच तापलं. शेवटी सरकारलाच माघार घ्यावी लागली. नंदीग्राम आणि सिंगूर या दोन्ही ठिकाणची जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली. या आंदोलनाचा पश्चिम बंगाल मधल्या डाव्या सरकारला मोठा हादरा बसला. आंदोलनानंतर ममता बॅनर्जी शेतकऱ्यांच्या, सामान्य वर्गांच्या नेत्या म्हणून पुढे आल्या. बंगालमधल्या सत्तेचा पाया कमकुवत होतोय याचीच ही चिन्ह होती. त्यानंतर आली 2011 सालची पश्चिम बंगालची निवडणूक. ही निवडणूक खऱ्या अर्थानं राज्याच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरली. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनानं राज्यभरात हिरो बनलेल्या ममता बॅनर्जींनी या निवडणुकीत डाव्या पक्षांचा पूर्णपणे सफाया केला. राज्यात पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. ममता बॅनर्जींच्या पक्षानं 294 पैकी तब्बल 184 जागा जिंकल्या. तर 3 दशकांपासून सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला फक्त 40 जागांवरती समाधान मानावं लागलं. ममता बॅनर्जी यांनी प्रचंड मोठ्या अंतरानं ही निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा त्या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. अशा प्रकारे बंगालमध्ये ममता यांच्या कार्यकाळाला सुरुवात झाली. पुढे 2014 साली केंद्रात सत्ता बदल झाला. काँग्रेसच्या नेतृत्वातलं युपीएचं सरकार जाऊन भाजपचे एनडीए सरकार सत्तेत आलं. नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना एनडीए कडून होत्या ना युपीए कडनं. त्या दोन्हींपासून सारखंच अंतर राखून होत्या. 2011 ते 2016 या 5 वर्षात ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये त्यांच्या पक्षाचा मोठा विस्तार केला. राज्यात अजूनही त्यांची मुख्य फाईट कम्युनिस्ट पार्टी सोबतच होती, कारण बंगालमध्ये अजून भाजपची एंट्री व्हायची होती. त्यानंतर 2016ची विधानसभा निवडणूक सुद्धा ममता बॅनर्जींनी वन साइड जिंकली.
त्यांच्या पक्षाला 294 पैकी तब्बल 211 जागांवर विजय मिळाला. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला 44 तर कम्युनिस्ट पक्षाला अवघ्या 26 जागा मिळाल्या. या निवडणुकीपासून राज्यात खऱ्या अर्थानं डाव्या पक्षांचा डाऊनफॉल हा सुरू झाला आणि ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या निर्विवाद नेत्या म्हणून समोर आल्या. पण त्यानंतर ममता बॅनर्जी यांना एका पक्षानं चॅलेंज दिलं, ज्यानं पुढे जाऊन ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून लावली. हा पक्ष म्हणजे अर्थातच भाजप. 2016च्या निवडणुकीत फक्त 3 जागा जिंकणाऱ्या भाजपनं आता आपलं सगळं लक्ष बंगालवरती केंद्रित केलं होतं. 2018 साली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला. यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपनं खऱ्या अर्थानं बंगालमध्ये प्रवेश केला. त्या निवडणुकीत भाजपनं बंगालमध्ये तब्बल 18 खासदार निवडून आणले. हा ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला बसलेला पहिला धक्का होता. याच काळात बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळा, रोज व्हॅली चिटफंड घोटाळा, नारद स्टिंग ऑपरेशन, शिक्षक भरती घोटाळा असे अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले. सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय यांच्यासारख्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच काळात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातली राजकीय लढाई हिंसक झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक हिंसक आंदोलनं, झटापटी सुद्धा झाल्या. यावेळी 2021 पर्यंत भाजपनं बंगालमध्ये आपला चांगला जम बसवला होता. सीपीएम आणि काँग्रेसला बाजूला करून भाजप राज्यातला मुख्य विरोधी पक्ष झालेला. 2021 ची विधानसभा निवडणूक ही पहिली निवडणूक होती जिथं थेट भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी फाईट झाली. भाजपनं त्या निवडणुकीत आपली सगळी ताकद लावलेली. पक्षानं सीएए, एनआरसीचा मुद्दा उचलून धरला होता. बंगालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपनं चर्चेत आणला. पण ममता बॅनर्जी या सगळ्यासाठी तयार होत्या. भाजपच्या ध्रुवीय राजकारणाचं उत्तर त्यांच्याकडे निश्चित होतं. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या आधी लक्ष्मी भंडार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 25 ते 60 वर्षांच्या महिलांना दर महिन्याला 1500 ते 1700 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ममता बॅनर्जी या सुरुवातीपासूनच महिलांमध्ये प्रसिद्ध होत्या. ही योजना जाहीर करत त्यांनी महिलांची मतं आपल्यालाच मिळतील याची खात्री करून घेतली. 2021च्या निवडणुकीदरम्यान एक अशी घटना घडलेली ज्यामुळे प्रचाराची सगळी दिशाच बदलली. झालेलं असं की प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली, पण त्यांनी आराम न करता प्लॅस्टर लावून व्हीलचेअरवर बसून निवडणुकीचा प्रचार केला. याचा मोठा परिणाम मतदारांवरती झाला. ममता बॅनर्जी यांची सुरुवातीपासूनची इमेज ही स्ट्रीट फायटर म्हणजे रस्त्यावरती उतरून लढणाऱ्या नेत्या अशीच राहिलेली आहे. सिंगूर, नंदीग्राम सारख्या आंदोलनापासून त्यांनी ही इमेज तयार केलेली आहे. 21च्या निवडणुकीत बंगालच्या जनतेनं या जुन्या ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा पाहिलं. रस्त्यावरती उतरून लढणाऱ्या, कधीच हार न मानणाऱ्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत सगळ्यांना दिसल्या. निकाल लागला आणि ममता यांनी विजयाची बंगालमध्ये हॅट्रिक केली. तृणमूल काँग्रेसनं 294 पैकी तब्बल 215 जागा जिंकल्या. टीएमसीला राज्यामध्ये 48% मतं मिळाली. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पण या निवडणुकीत त्यांच्यासाठी एक वेकअप कॉल होता. तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेल्या भाजपनं बंगालमध्ये तब्बल 77 जागा जिंकल्या होत्या. महत्वाचं म्हणजे पक्षानं बंगालमध्ये 38% मतं घेतली होती. आता बंगालची लढाई फक्त तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार आहे हे मात्र या निवडणुकीपासून क्लिअर झालं. पण मग पुढच्या 5 वर्षात असं काय झालं की सलग 3 निवडणुका एक हाती जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यंदाच्या निवडणुकीत 100चा आकडा सुद्धा पार करू शकल्या नाहीत. त्यांचा बंगालमध्ये इतका मोठा डाऊनफॉल कसा झाला? तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश झाल्यावर राज्याचं राजकारण धार्मिक मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरायला लागलं. सीए असू देत, एनआरसी असू देत, बांगलादेशी घुसखोर असू देत, मूर्ती विसर्जनावरचा वाद, दुर्गा पूजेवरचा वाद, रामनवमीची सुट्टी, प्रत्येक मुद्द्यावरनं राज्यात ध्रुवीकरण व्हायला लागलं. बंगालमधले मुस्लिम मतदार हा ममता बॅनर्जी यांचा हक्काचा मतदार राहिलेला आहे. यावरनं भाजपनं ममता यांना घेरायला सुरुवात केली. ममता बॅनर्जी या हिंदू विरोधी आहेत, त्या मुस्लिम धार्जिणी आहेत, ही भाजपच्या प्रचाराची लाईन होती. भाजपला बंगालचं राजकारण हिंदू विरुद्ध मुस्लिम असं करायचं होतं. ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाची स्टाईल अशी आहे की भाजपला हे करणं फारसं अवघडच गेलं नाही. ममता बॅनर्जी यांचे नमाज अदा करतानाचे व्हिडिओज व्हायरल झाले. जय श्रीराम म्हटल्यानंतर त्यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ सुद्धा तुफान व्हायरल झाला. या सगळ्याद्वारे भाजपला ममता बॅनर्जी हिंदू विरोधीत आहेत असं नरेटिव्ह उभा करणं सोपं गेलं. ममता बॅनर्जी या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकत गेल्या आणि याचा फायदा भाजपला होत गेला. या 5 वर्षात बंगालमधली हिंदू मतं हळूहळू ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर होत गेली. पण अजूनही ममता यांना बंगालच्या महिलांचा पाठिंबा होता.
त्या मतांच्या जोरावरतीच त्यांनी 2021 ची निवडणूक जिंकलेली होती. पण ही महिला मतं सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर गेली, ज्यासाठी कारणीभूत ठरली 2024 सालची एक घटना. 9 ऑगस्ट 2024 ला कोलकाताच्या आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टर सोबत अत्याचाराची घटना घडलेली. तिच्यावरती अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली. या घटनेनं बंगालचं राजकारण ढवळून निघालं. ज्या राज्याची मुख्यमंत्री महिला आहे त्या राज्याच्या राजधानीतच अशी घटना घडते, याचा मोठा परिणाम मतदारांच्या आणि महिलांच्या मानसिकतेवर झाला. ही घटना ममता बॅनर्जी यांच्या इमेजला डॅमेज करणारी ठरली. या घटनेनंतर बंगालमध्ये आता महिला सुरक्षित नाहीयेत हे चित्र भाजपनं उभं करायला सुरुवात केली. याचं उत्तर मात्र ममता बॅनर्जी देऊ शकल्या नाहीत. आणि अशा प्रकारे ज्या महिला मतांच्या जोरावरती ममता बॅनर्जी यांनी बंगालची सत्ता काबीज केलेली, ती मतच त्यांच्यापासून यंदाच्या निवडणुकीमध्ये दूर झाली. खरं तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा डाऊनफॉल हा काही एका दिवसात झालेला नाही, तो टप्प्याटप्प्यानं होत गेला. सगळ्यात आधी बंगालची हिंदू मतं ममता बॅनर्जींपासून दूर झाली. उत्तर बंगाल हा हिंदू बहुल भाग आहे. भाजपनं सगळ्यात आधी त्याच भागात आपली पकड मजबूत केलेली. त्यानंतर राज्याचे युवा आणि तरुण मतदार ममता बॅनर्जींपासून दुरावले. ममता बॅनर्जी सत्तेत येण्याआधी तब्बल 34 वर्ष बंगालमध्ये डाव्यांचं सरकार होतं. त्या काळात बंगाल हा औद्योगिकरण आणि रोजगार निर्मितीच्या शर्यतीत इतर राज्यांपासून बराच मागे गेलेला. ममता बॅनर्जी हे सगळं चित्र बदलतील, त्या बंगालमध्ये उद्योगधंदे रोजगार आणतील अशी अपेक्षा बंगाली लोकांना होती. पण ते काही घडलं नाही. डाव्यांच्या काळात बंगालची जी आर्थिक दुरावस्था झाली होती, ती परिस्थिती सुधारण्यात ममता बॅनर्जी अपयशी ठरल्या. सिलिगुडी, कोलकाता यांच्यासारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये मोठ्या कंपन्या आणण्यामध्ये ममता बॅनर्जींना अपयश आलं. त्यामुळे राज्यातली बेरोजगारी चांगलीच वाढली. याच काळात ओडिसा, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला. ही राज्य बंगालला मागे टाकत पुढे निघून गेली. त्यामुळे बंगाली तरुणांना आपण मागे पडत असल्याची जाणीव व्हायला लागली. बंगालमधले सुशिक्षित मध्यमवर्गीय या ममता बॅनर्जींचा मूळ मतदार होता. पण या तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जाणं भाग पडल्यानं ते ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर व्हायला लागले. आणि अशा प्रकारे आधी हिंदू मतदार, मग तरुण युवा मतदार आणि शेवटी महिला मतदार सगळ्यांनी ममतांची साथ सोडली आणि त्यांचा बंगालमध्ये इतका मोठा पराभव झाला. थोडक्यात काय तर ममता बॅनर्जी यांचं जमीन आंदोलनातनं पुढे येणं, डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावणं ही घटना ऐतिहासिक होती. त्यानंतर त्यांनी सलग 3 वेळा निवडणूक एक हाती जिंकणं, त्या सलग 15 वर्ष मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या. ही घटना भारतीय राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा फार मोठी आहे. पण सोबतच मागच्या काही वर्षात बंगालच्या बदललेल्या राजकारणामुळे, त्यातच त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे बंगालमध्ये त्यांचा डाऊनफॉल होत गेला. आता ममता बॅनर्जी या डाऊनफॉल मधनं नेमक्या कशावर येतात, त्या पुन्हा बंगालमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या डाऊनफॉल मागचं नेमकं कारण काय? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.